केंद्राचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांची आज पत्रकारांनी शाळा घेतली। छत्रपती संभाजीनगर येथे आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी आठवलेंनी भारत-पाकिस्तान युद्ध आणि पाकव्याप्त काश्मीरवर भाष्य केलं। त्याचवेळी पत्रकारांनी त्यांच्या खात्याच्या निर्णयांबाबत विचारलं असता त्यांनी मला याबद्दल माहिती नाही असं चकित करणारं उत्तर दिलं। केंद्रीय समाज कल्याण खात्याने आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचं अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाबद्दल आठवले यांना विचारलं असता त्यांना याबद्दल माहिती नसल्याचं दिसून आलं। आठवले यांनी हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असावा असं उत्तर दिलं। त्यावर पत्रकारांनी त्यांना पुन्हा एकदा विचारलं की मंत्र्यांना न विचारता असे निर्णय होतात का? त्यावर आठवले म्हणाले की कदाचित कॅबिनेट मंत्र्यांनी हा निर्णय घेतला असावा। त्यामुळे रामदास आठवले यांना त्यांच्याच खात्याने घेतलेल्या निर्णयाची पुसटशीही कल्पना नसल्याचं दिसून आलंय। नेमकं पत्रकार परिषदेत काय घडलं तुम्हीच पहा। केंद्रीय सामाजिक न्याय खात्याच्या आंबेडकर फाउंडेशनचा जो आंतरजातीय विवाहाचा पैसा योजना बंद आंतरराष्ट्रीय जोडप्यांसाठी ती बंद झाली। तुम्ही आंतरजातीय विवाह केलेला आहे, त्यामुळे आंतरजातीय विवाह जो आहे पण आपण असताना त्या योजना बंद व्हायला योजना बंद झाल्या सर, कालच आदेश निघाला। नाही बंद झाली म्हणजे आता एकतर इंटरकास्ट मॅरेजला आम्ही 2.5 लाख रुपये देतो आणि त्या संबंधामध्ये हा निर्णय जो आहे तो हा निर्णय आपल्याला याची माहिती नाही आहे आणि मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी कदाचित हा निर्णय घेतला असेल, परंतु त्या संबंधामध्ये मंत्र्यांना माहित नसताना निर्णय घेतला असेल। आपल्याला मंत्र्यांना न सांगता निर्णय घेता येतो का आणि मुद्दाम घेतला जातो का? कदाचित कॅबिनेट मंत्री आणि अधिकाऱ्यांनी काहीतरी सांगून चर्चा केली असेल, पण मग राज्यमंत्र्याला विचारलं जात तिकडे नाही निधी असं वळवायचा होतं आणि इकडे योजना बंद करायच्या। नाही राज्यात निधी वळवायचा, केंद्रातल्या योजना बंद करायच्या। तुम्ही असताना असं व्हायला म्हणजे मी असताना मी आपला पॅन्थर कुठे गेला इथे? पॅन्थर समोर काय येत नाही। पॅन्थर औरंगाबादमध्ये आहे। यावेळी पत्रकारांनी राज्याच्या सामाजिक न्याय खात्याच्या वळवलेल्या निधीबाबतही प्रश्न विचारला। यावेळीही आठवलेंची उत्तर देताना चांगलीच धांदल उडाली। काही दिवसांपूर्वीच राज्याच्या सामाजिक न्याय आणि आदिवासी खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला। यावरून त्या खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेत हे खातंच बंद करून टाका अशी प्रतिक्रिया दिली। यावर आठवलेंना विचारलं असता त्यांनी हे खातं बंद करू नका नाहीतर माझं मंत्रीपद जाईल अशी प्रतिक्रिया देऊन गंभीर विषय हसण्यावारी नेला होता। खातं बंद करून टाका, निधी देणार नसेल तर खातं बंद करा असं म्हणतात ते। निधी वळवायचा असेल तुम्हाला केंद्रीय मंत्री म्हणून काय वाटतं त्याच्यामध्ये? नाही, मला असं वाटतं की खातं अजिबात बंद होता कामा नये, कारण खातं बंद केलं तर माझं मंत्रिपद खातं नाही। संजय शिरसाट थोडेसे थोडस रागातून बोलली असतील ही, परंतु खातं बंद करावं असं काय त्याची भावना नव्हती। पण निधी वळवू नये अशी त्यांची आग्रही मागणी होती, ती त्यांनी आग्रही मागणी सरकारसमोर मांडलेली आहे। तुमची भूमिका त्यांना मी सांगितलं, माझी भूमिका सांगितली की ते पैसे वळवू नये म्हणून, त्यासाठी कायदा करायचं सांगितलं। नाही सर, पण नेहमी फक्त एवढंच म्हणायचं निधी वळवू नाही गेला, ते वाटपही झाला, आता पुढे काय? निधी वळवू नाही गेला, मागचा 7,000 कोटी गेला, गेला तरी तो आम्हाला मागच्या 10 वर्षात मागणी आहे, रिटर्न अशी आमची मागणी आहे। आपल्या पक्षाने त्याला काय विरोध केलेला दिसत नाही मला। हे सगळं जातीय भावनेतून होतंय का? मग याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी दाखल करता येऊ शकेल का? कारण वारंवार समाज कल्याण आणि आदिवासी यांचाच निधी का वळवला जातो? जलसंपदाचा घ्यावा गावळला जातो ते मुख्यमंत्र्यांनी विचारतो तुम्ही विचारलं आम्ही विचारतो ना, तुम्ही पक्ष, तुम्ही सरकार आहे ना, तुम्ही त्या सरकारमध्ये आम्ही विचारतो ना, आम्ही पत्रकार परिषद आहे, मागच्या आम्ही पत्रकार परिषदेला आपण म्हटले होते, आम्ही सांगितलेलं आहे की वळवणं योग्य नाही, निधी मागच्या वळवणं पत्रकार योग्य परिषदेला नाही। आपण म्हटले होते की आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू। नाही बोलू ही ना, दुसरी पत्रकार आहे, अजून नाही तुम्ही मतापत्र लिहू. मुख्यमंत्र्यांशी आपण बोललेलो आहोत आणि निधी वळवता कामाला ही भूमिका आम्ही अनेक वेळेला मांडलेली आहे, तरी तो वळवलेला आहे, गव्हर्नमेंटचा निर्णय चुकीचा आहे आणि त्यांनी जो वळवलेला नियमाला काय भूमिका घेतली नाही, परत द्यावा अशी आमची आंदोलन भूमिका केलेलं आहे। नाही, काही मागणी केलेली नाही। नाही ठीक आहे, आता आम्ही सरकारमध्ये असल्यामुळे आंदोलन केलेलं नाही, पण आमची मागणी आहे। बातमी आहे.
तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.